नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपणा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव भिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 9वी विषय गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यापासून म्हणजेच व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तुम्हाला खूप उपयुक्त हे व्हिडिओ ठरणार आहे. तुम्ही तो वाचू शकता. प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 यासाठी वेळ दिला आहे 2 तास, गुण दिला आहे तुम्हाला 40. तर चला व्हिडिओला सुरू करूया. प्रश्न 1 ज्यामध्ये तुम्हाला दिला आहे पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा. फक्त वर्णाक्षर म्हणजे जर पहिलं उत्तर असेल तर ए लिहायचं आहे, दुसरं उत्तर असेल तर बी, किंवा तिसरं उत्तर असेल तर सी, आणि चौथं उत्तर असेल तर डी तुम्हाला लिहायचं आहे. तर प्रश्न आहे, बिंदू पी आणि बिंदू क्यू चे निर्देशक अनुक्रमे एक्स व वाय आहेत. जर एक्स बरोबर 8 व वाय बरोबर 15 तर डी दिलेला आहे. डी पी क्यू बरोबर किती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किती आहे ते शोधायचं आहे. 4 पर्याय दिला आहे. एमध्ये तुम्हाला 23 आहे, बीमध्ये तुम्हाला 7 आहे, सीमध्ये तुम्हाला 8 आहे, डीमध्ये तुम्हाला 15 आहे. योग्य पर्याय निवडून तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा ज्यामध्ये आहे बिंदू पी हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे. जर रेख ए पी बरोबर 2.75 रेख ए बी बरोबर किती. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ते शोधून लिहायचं आहे. तर एमध्ये आहे तुम्हाला 5.0, त्यानंतर बीमध्ये आहे तुम्हाला 2.75, सीमध्ये आहे तुम्हाला 5.5 आणि डीमध्ये आहे तुम्हाला 4.5. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे MCQचा बहुपर्यायी प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला म्हटलं गेलेलं आहे त्रिकोण ABCमध्ये AB बरोबर BC बरोबर AC, तर अँगल म्हणजेच कोण ए बरोबर किती. तर एमध्ये आहे तुम्हाला 45 डिग्री, बीमध्ये आहे तुम्हाला 30 डिग्री, सीमध्ये आहे तुम्हाला 60 डिग्री आणि डीमध्ये आहे तुम्हाला 90 डिग्री. योग्य पर्याय तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, त्रिकोण ABCमध्ये AB बरोबर 6.5 सेमी, BC बरोबर 7.5 सेमी आणि AC बरोबर 5.2 सेमी, तर सर्वात मोठा कोण कोणता. एमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो कोण ए, बीमध्ये आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कोण बी, सीमध्ये आहे तुम्हाला कोण सी आणि डीमध्ये आहे तुम्हाला यापैकी नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बीमध्ये तुम्हाला खालील उपप्रश्न सोडवायचे आहे, ज्यामध्ये पहिला आहे कोण PQR बरोबर 110 डिग्री काढा. कोण PQR बरोबर 110 डिग्री ते तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर आहे चौरसाचे कर्ण एकरूप असतात या विधानाचा व्यत्यास लिहा किंवा व्यत्यास लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात ते प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. त्यानंतर तिसरं आहे, बाजूच्या आकृतीत एकरूप घटक सारख्या खुणांनी दर्शवले आहेत. तर हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात ते लिहा. ओके, आकृती बघून घ्या आणि पुन्हा एकदा प्रश्न असतो, बाजूच्या आकृतीत एकरूप घटक सारख्या खुणांनी दर्शवले आहेत. तर हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप होतात. आता जे काही दोन त्रिकोण आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या कसोटीने एकत्र होतात, बाकोबा काय कोणती कसोटी आहे आणि कोणत्या कसोटीने हे एकत्र होतात हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न, ज्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात, त्यात तयार होणाऱ्या एका कोनाचे माप 65 डिग्री असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप किती असेल. पुन्हा एकदा क्वेश्चन मी रीड करतो विद्यार्थी मित्रांनो. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या एका कोनाचे माप 65 डिग्री असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप किती असेल. तर विद्यार्थी मित्रांनो 65च असेल. ओके, समांतर रेषाने एका छेदिकेला छेदल्यास 65च असेल, परंतु तुम्ही याचं उत्तर शोधा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपण इयत्ता 9वीच्या प्रथम सत्राच्या म्हणजेच हिला फर्स्ट टर्म म्हणता, तुम्ही फर्स्ट सेमिस्टर म्हणता, मिड टर्म म्हणता, सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका अपलोड केल्या आहेत. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, विज्ञान असेल, इतिहास भूगोल असेल, सर्व विषयाच्या. अनेक विद्यार्थी बोलत होते की आमचं जे काही गणित आहे किंवा सायन्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, म्हणजे सेमी माध्यमातून आहे, तर तुमच्यासाठी देखील लवकरच व्हिडिओ आणणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन देखील सेट करा. बघूया प्रश्न 2A, ज्यामध्ये आहे आपल्याला पुढीलपैकी कोणतेही दोन कृती पूर्ण करून लिहा. पुढीलपैकी विद्यार्थी मित्रांनो कोणतेही दोन कृती आपल्याला पूर्ण करून लिहायच्या आहेत, ज्यामध्ये पहिला आहे पुढील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष साध्य लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे तुम्हाला दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. ओके, त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो, आकृतीत कोण ए बरोबर 90 डिग्री व कोण बी बरोबर 89 डिग्री, तर रेषा यम व रेषा यन परस्परांना समांतर आहेत का. ओके, रिकाम्या चौकटी भरा उकल. ओके, आता तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली आहे, ॲक्टिव्हिटीवरती क्वेश्चन आहेत. बघा अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम दिला आहे, डायग्राम बघून घ्या तुम्ही. आणि अशा पद्धतीने ह्या ज्या काही चौकटी आहेत त्या तुम्हाला भरायच्या आहेत. या चौकटी जेव्हा तुम्ही भरणार ना, तुम्हाला इथे मार्क मिळून जाणार, तुमचे जे काही मार्क असणार ते तुम्हाला मिळून जाणार. परंतु यासाठी तुम्हाला या चौकटी भरणं अगदी महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा, ज्यामध्ये आहे रेख AB बरोबर 7.5 सेमी काढून दुबघा. रेख AB बरोबर 7.5 सेमी काढून दुबघायचा आहे. त्यानंतर बीमध्ये तुम्हाला खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहे, ज्यामध्ये आहे पहिला
पुढे दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. पुढे दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. ते ठरवायचं विद्यार्थी मित्रांनो डीमध्ये आहे तुम्हाला P, R बरोबर 12, डीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो P, Q बरोबर 8 आणि डीमध्ये आहे तुम्हाला दिला आहे तुम्हाला Q, R बरोबर 4. ओके. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा ज्यामध्ये आहे त्रिकोण LMN जो की कॉन्ग्रुएंट आहे त्रिकोण RSTला. तर त्याचे एकरूप असणारे संगत कोन लिहा आणि संगत बाजूची गुणोत्तरे लिहा. पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा ज्यामध्ये आहे तुम्हाला त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 5.5 सेमी, BC बरोबर 4.5 सेमी व AC बरोबर 6 सेमी. तर त्रिकोण ABCची परिमिती काढा. परिमिती काढायची आहे. चौथा विद्यार्थी मित्रांनो दोन समांतर रेषांना एक छेदिका अशी छेदते की तिच्या एकाच अंगास असणाऱ्या आंतरकोनाच्या मापांचे गुणोत्तर 2 असतात आहे. तर त्या दोन कोनांपैकी मोठ्या कोणाचे माप काढा. मोठ्या कोणाचे माप काढायचे आहे. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो पाचवा प्रश्न पुढील विधान जर तर रूपात लिहा. जर तर रूपात लिहायचे आहे पुढील विधान ज्यामध्ये आहे तुम्हाला समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 3 वरती. प्रश्न 3 मध्ये तुम्हाला म्हटलं गेलेलं आहे खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करून लिहा. एक कृती पूर्ण करून लिहायची आहे. सर्वप्रथम या गोष्टीचा स्क्रीनशॉट घ्या. हा जे काही दिसते तुम्हाला स्क्रीनवरती याचा स्क्रीनशॉट घ्या. तर तुम्हाला पहिल्यामध्ये दिलेलं आहे त्रिकोण DEF ची रचना अशी करा की ज्यामध्ये पाया EF बरोबर 4.8 सेमी, कोन E बरोबर 50 डिग्री व DE प्लस DF बरोबर 8.3 सेमी. त्यानंतर दुसरा आहे आकृतीमध्ये रेषा AB जी की पॅरलल आहे रेषा DE आहे. दिलेल्या मापावरून कोण तुम्हाला DRE व कोण तुम्हाला ARE मापे काढा. मापे काढायची आहे. उकल दिलेले आहे. आता उकल दिलेले आहे तुम्हाला सर्वप्रथम हे जे काही गाळलेल्या जागा दिसत आहेत ना तुम्हाला रिकामे चौकोन, या रिकामे चौकोनामध्ये तुम्हाला फक्त थोडक्यात जी काही उत्तरे आहेत ती तुम्हाला फिलअप करायची आहे आणि तुम्हाला तुमचे जे काही मार्क आहेत जे गुण आहेत ते इथे मिळून जातील परिपूर्ण. ओके. त्यासाठी तुम्हाला हे सोडवता यायला हवं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि त्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या गाईडचा उपयोग करू शकता. डायजेस्ट असेल किंवा गुगलवरती तुम्ही या प्रश्नांची उत्तरे सर्च करू शकता. सर्व उत्तरे तुम्हाला इथे मिळून जातील. त्यानंतर बीमध्ये तुम्हाला खालीलपैकी कोणती दोन उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणती दोन उपप्रश्न सोडवायचे आहे ज्यामध्ये पहिला आहे सिद्ध करा. सिद्ध करायचे आहे त्रिकोणाच्या बाह्यकोनाची मापे त्याच्या दुरुस्त अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा त्रिकोण XYZ असा काढ की YZ बरोबर 7.4 सेमी, कोन XYZ बरोबर 45 डिग्री आणि XY वजा XZ बरोबर 2.7 सेमी. ओके. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे तिसरा आहे खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत त्यावरून पहिल्यामध्ये आहे तुम्हाला DA,B आणि दुसऱ्यामध्ये आहे तुम्हाला DB,C व तिसरा आहे तुम्हाला DA,C काढायचा विद्यार्थी मित्रांनो बिंदू दिले आहेत आणि निर्देशक तुम्हाला दिलेले आहेत. चौथा आहे तुम्हाला सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व रेषा L समांतर रेषा M हे सिद्ध करा. सिद्ध करायचं विद्यार्थी मित्रांनो आकृतीचे निरीक्षण करा आणि जी काही आकृती आहे ती पॅरलल आहे. लेंथ L जी आहे ती पॅरलल आहे हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. त्यानंतर प्रश्न चौथा दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला खालीलपैकी कोणती दोन उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणती दोन उपप्रश्न सोडवायचे आहे ज्यामध्ये आहे तुम्हाला पहिलावाला पुढील आकृतीमध्ये हे जे काही आपण आत्ताच बघितलेलं आहे. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्रिकोण ABC मध्ये कोण A व कोण B चे दुभाजक बिंदू O मध्ये छेदतात. जर कोण C बरोबर 70 डिग्री तर कोण AOB चे माप काढा. माप काढायचे विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला. त्यानंतर तिसरा आहे त्रिकोण ABC ची परिमिती 12 सेमी आहे. कोण B बरोबर 60 डिग्री व कोण C बरोबर 50 डिग्री. तर कोण ABC काढा. ABC काढायचा आहे. त्यानंतर प्रश्न 5 शेवटचा प्रश्न असणार आहे तुमचा अगदी महत्त्वाचा ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणती कोणताही एक उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणता एक उपप्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे ज्यामध्ये पहिला आहे जर त्रिकोण ABC कॉन्ग्रुएंट त्रिकोण PQR आणि AB बरोबर 5 सेमी, BC बरोबर 6 सेमी, AC बरोबर 7 सेमी, PR बरोबर 4 सेमी तर त्रिकोण PQRच्या उरलेल्या बाजू काढा. उरलेल्या बाजू काढायच्या आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा गणित भाग 2च्या प्रश्नपत्रिकेचा ज्यामध्ये आहे रेषेवर बिंदू A चा निर्देशक 5 आहे तर A पासून 10 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा.
ओके विद्यार्थी मित्रांनो, तर ही होती प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका. आता तुमच्या स्क्रीनवरती काही व्हिडिओज दिसत असतील, तर एक प्लेलिस्ट आहे तुमच्यासमोर. त्या प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर इयत्ता 9वीच्या प्रथम सत्राच्या सर्व विषयाच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसायला सुरू होईल. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2 आणि इतिहास भूगोलच्या, किंवा तुमचं मॅथमॅटिक्स असेल, इंग्लिशमधनं असेल, तुमचं सेमीमध्ये असेल, सायन्स तुमचं, तरी तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकांच्या IMP व्हिडिओज वगैरे दिसायला सुरुवात होईल. आणि बाजूच्या बाजूला तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल विज्ञान 1ची, त्यावरती तुम्ही क्लिक करून ती व्हिडिओ देखील बघू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि खाली तुम्हाला सबस्क्राईबसाठी ऑप्शन दिसत असेल, तर त्यावरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या गणित भाग 2च्या पेपरसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.